स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संलग्नित संजीवनी महाविद्यालय चापोली, BA द्वितीय वर्ष, विकासाचे अर्थशास्त्र, पेपर 6वा। विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये भांडवल निर्मितीचे मार्ग 2 आहेत। एक अंतर्गत साधने आणि दुसरा आहे बहिर्गत साधने। त्या भांडवल निर्मितीच्या साधनामध्ये अंतर्गत साधनामध्ये प्रामुख्याने बाह्य असे 2 मार्ग आहेत सांगतात। अंतर्गत साधनामध्ये नंबर 1 ऐच्छिक बचत। विकसित देशामध्ये दरडोई उत्पन्न अधिक असल्यामुळे तेथील लोकांची स्वेच्छेने बचत करण्याची प्रवृत्ती अधिक असते, परंतु विकसनशील देशात दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे या लोकांची बचत करण्याची सवय कमी असते। कारण दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे लोक उपभोगावर खर्च करून शिल्लक जे राहतं त्याला आपण बचत असे म्हणतो, परंतु उत्पन्न कमी असल्यामुळे उपभोगावरच खर्च केला जातो, मग बचत होत नाही। बचत होत नाही म्हणजे गुंतवणूक होत नाही। देशातील बहुसंख्य लोकांचे उत्पन्न त्यांच्या आवश्यक गरजा पूर्तता करण्यामध्येच खर्च होते, त्यामुळे त्यांची बचत प्रवृत्ती कमी असते। तसेच या देशात गुंतवणुकीचे प्रमाण कमी असते। गुंतवणुकीचे प्रमाण कमी असले की भांडवल निर्मितीचा दर हा कमी असतो, त्याला म्हणायचा ऐच्छिक बचत। त्यानंतर सक्तीची बचत। विकसनशील देशामध्ये ऐच्छिक बचत उभारणीला मर्यादा पडतात, त्यामुळे आवश्यक भांडवल निर्मितीसाठी पुरेशी बचत उपलब्ध होत नाही। तेव्हा शासनाद्वारे सक्तीच्या बचतीचा मार्ग अवलंबून बचत वाढवली जाते। देशामध्ये उत्पन्न विषमता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे असेल तर प्रगतीशील कर रचनेतून अधिक उत्पन्न असणाऱ्या देशामध्ये बचतीचे प्रमाण अधिक असते। शिवाय विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या वर्गासाठी सक्तीने बचत करण्याच्या योजना अंमलबजावणीत सुद्धा करण्यात येत असते, म्हणजे बचत हे जास्त करता येते। नंबर 3 सार्वजनिक क्षेत्रातील नफा। ज्या देशामध्ये औद्योगिक क्षेत्राच्या विकास आणि विस्ताराची जबाबदारी अशाच किंवा पूर्णतः शासनाने स्वतःकडे घेतलेली असते, अशा देशामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये विविध उद्योग संस्थांची स्थापना केली जाते। या उद्योगातून मिळणारा नफा हे या देशाकरिता भांडवल निर्मितीसाठी महत्त्वाचे साधन आहे। परंतु प्रत्यक्षात बहुतेक विकसनशील देशातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना नफा मिळवण्याऐवजी तोटाच होतो असा अनुभव आहे। उदाहरणार्थ भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना नियोजनाच्या 40 ते 60 वर्षापर्यंत 70 नियोजनाच्या 70 वर्षांमध्ये काही अपवाद वगळता बहुतेक वर्षात तोटा झाला आहे। त्यामुळे आजही देशात भांडवल निर्मितीचा दर अत्यंत कमी आहे। त्यानंतर 4था पॉइंट सांगितला जातो प्रदर्शन परिणामावर नियंत्रण। प्रगत देशातील राहणीमानाचा अप्रगत देशातील लोकांवर प्रभाव पडत असतो। हे लोक उच्च राहणीमानाकडे आकर्षित होऊन आपल्या वस्तूचा उपभोग वाढवतात, यालाच प्रदर्शन परिणाम असे म्हणतात। त्यामुळे विकसनशील देशातील लोकांच्या उपभोग प्रवृत्तीत वाढ होते
त्यामुळे या देशातील बचत क्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो. अशा वेळी विकसनशील देशातील लोकांना प्रगत देशातील उच्च राहणीमानापासून प्रवृत्त करण्याकरिता शासनाला प्रगत देशातील उच्च राहणीमानापासून देशातील जनतेला अलिप्त ठेवावे लागते. या नियंत्रणाद्वारे उपभोग पातळी मर्यादित ठेवून बचत उभारणी करणे शक्य होईल. नंबर 5, तुटीचा अर्थ भरणा. आता तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय? एकूण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला असेल तर हा खर्च भरून काढण्यासाठी जे आपण भांडवल वापरलं जातं त्याला आपण तुटीचा अर्थ भरणा असे म्हणतो. मग एकूण उत्पन्न कमी आहे, विकसनशील देशातील लोकांचं, विकसनशील देशातील शासनाचं एकूण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होतो. हा जास्त खर्च भरून काढण्यासाठी जी तरतूद केली जाते त्याला आपण तुटीचा अर्थ भरणा असे म्हणतो. म्हणून विकसनशील देशात तुटीचा अर्थ भरण्याचे प्रमाण हे विकसनशील देशाच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाण असतं. तसेच तुटीचा अर्थ भरणा केल्यामुळे देशातील विविध वस्तूंच्या किमती वाढतात. त्यामुळे लोकांची उपभोग पातळी कमी होऊन एक प्रकारे सक्तीची बचत उभारणी केली जाते. त्यानंतर नंबर 6वा पॉइंट आहे प्रच्छन्न बेकारीचा उपयोग. रॅग्नर नर्क्स आणि लेविस यांनी अमर्यादित श्रम पुरवठा असलेल्या अर्धविकसित राष्ट्रांमध्ये असलेल्या प्रच्छन्न बेकार श्रमिकांचा भांडवल निर्मितीसाठी उपयोग करता येईल असे मत व्यक्त केले आहे. याविषयी सविस्तर नर्क्स आणि लेविस यांच्या आर्थिक विकासाच्या प्रारूपामध्ये विवेचन करण्यात आलेले आहे. हे आपण पाहिलं. अंतर्गत साधनामध्ये ऐच्छिक बचत, सक्तीची बचत, सार्वजनिक क्षेत्रातील नफ्याचं प्रमाण, प्रदर्शन परिणामावर नियंत्रण आणि तुटीचा अर्थ भरणा. आणि त्यानंतर 6वा पॉइंट आहे प्रच्छन्न बेकारीचा उपयोग. हे आहेत अंतर्गत साधने. त्यानंतर नंबर 2 साधन आहे भांडवल निर्मितीच्या बाबतीतचं बाह्य साधने. भांडवल निर्मितीच्या बाह्य साधनामध्ये विदेशी मदत, आयात निर्बंध आणि व्यापार शर्तीमध्ये सुधारणा या 3 साधनाच्या प्रामुख्याने उल्लेख केला जातो. जेव्हा देशातील अंतर्गत साधनाद्वारे केलेली भांडवल निर्मिती अपुरी पडते तेव्हा बाह्य साधनाच्या साहाय्याने भांडवल निर्मिती केली जाते. आता बाह्य साधनामध्ये नंबर 1 पॉइंट आहे विदेशी मदत. इतर देशाकडून भांडवलाच्या स्वरूपात मदत घेऊन देशातील विविध प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र विदेशी मदतीच्या साधनाच्या काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ एखादे राष्ट्र जर कायम भांडवल निर्मितीसाठी विदेशी मदतीवर अवलंबून राहिले तर त्यामुळे त्या देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या संकोच होण्याची भीती असते. आता विदेशी मदत कोण मदत करतं? विदेशी देश, IMF, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशिया विकास बँक ह्या आंतरराष्ट्रीय ज्या वित्तीय संस्था आहेत ह्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था विदेशी मदत अविकसित देशाला करत असतात. नंबर 2 आयात निर्बंध. देशामध्ये केल्या जाणारी अनावश्यक किंवा चैनीच्या वस्तूची आयात कमी करून परकीय चलनाची बचत करता येते. यासाठी ज्या वस्तू आयात केल्या जातात त्यांच्यावरील आयात करात मोठ्या प्रमाणावर वाढ केली जाते. तसेच वस्तूच्या आयातीवर मर्यादा घातली जाते किंवा काही वस्तूच्या बाबतीत पूर्णपणे निर्बंध लादले जातात. त्यानंतर 3 बहिर्गत साधन आहे व्यापार शर्तीतील अनुकूलता. ज्या व्यापार शर्ती आहेत ते आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार शेष आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवहार शेष आणि व्यापार शेष हे दोन्ही व्यवहार शेष आणि व्यापार शेष हे अनुकूल असलं पाहिजे. विकसनशील देशाचे आयात मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा अधिक असते.
यामुळे आयातीवर जास्त खर्च केला जातो आणि निर्यातीवर कमी खर्च केला जातो. त्या देशाची आयात दुसऱ्या देशातून वस्तू खरेदी करणे, दुसऱ्या देशातून मदत करणे हे प्रमाण विकसनशील देशाचं जास्त असतं, परंतु त्या तुलनेतच निर्यातीचं प्रमाण मात्र कमी असतं. मग ज्या देशाची निर्यात जास्त आहे तो देश भांडवल निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयार असतो. या संदर्भात व्यापार शर्तीच्या संदर्भात प्रतिकूल परिस्थिती असते. या देशांनी विविध उपाय योजून जर आयात मूल्यापेक्षा निर्यात मूल्य वाढवले तर त्या देशाची परकीय चलनाची प्राप्ती ही जास्त वाढेल. या परकीय चलनाचा काटकसरीने उपयोग करून भांडवली वस्तूची आयात केल्यास भांडवल निर्मितीस सहाय्य होईल. अशा प्रकारे अंतर्गत आणि बाह्य साधनाद्वारे भांडवल निर्मिती होऊ शकते. अंतर्गत साधनामध्ये प्रामुख्याने त्या देशातील साधनाचाच उपयोग केला जातो, परंतु बहिर्गत साधनामध्ये परकीय देश, आयात निर्यात, जागतिक वित्तीय संस्था जसे WB, IMF, ब्रिक्स बँक्स, आशिया विकास बँक इत्यादी बँकेकडून इत्यादी वित्तीय संस्थांकडून जे आपण भांडवल निर्मितीसाठी त्याचा वापर करतो त्याला आपण बहिर्गत साधने असे देखील म्हणू शकतो. पण विकसनशील देशात जी भांडवल निर्मिती आहे हे भांडवल निर्मिती अल्प असण्याची कारणे आहेत. अनेक कारणे सांगता येतात. जसं दरडोई उत्पन्न कमी असते. विकसनशील देशाच्या लोकांचं दररोज कमवलेलं उत्पन्न प्रत्येक नागरिकाने कमवलेले उत्पन्न हे कसं असतं, कमी असतं. म्हणून भांडवल निर्मितीचा वेग सुद्धा कमी असतो. प्रतिकूल परिस्थिती असते. या देशातील अर्थव्यवस्थेची रचना आणि समाजव्यवस्थेचे स्वरूप भांडवल निर्मितीच्या दृष्टीने प्रतिकूल असते. उदाहरणार्थ श्रमिकाची कार्यक्षमता कमी आणि त्यांच्यात गतिशीलतेचा अभाव असतो. व्यवसाय निवडीसाठी क्षेत्र मर्यादित असते. रूढी व परंपराचा समाजावर प्रभाव असल्यामुळे भांडवल निर्मितीचा दर अत्यंत कमी असतो. त्यानंतर तिसरा पॉईंट असं सांगता येईल भांडवल निर्मितीच्या दराच्या बाबतीत मूलभूत सोयीचा अभाव. औद्योगिक विकासासाठी वीज व पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक व दळणवळणाची साधने इत्यादी मूलभूत सोयीची आवश्यकता असते. विकसनशील देशात या सोयी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे संयोजक नवीन उद्योग स्थापन करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर, मूलभूत सुविधाचा दर हा कसा असतो, कमी असतो. बाजारपेठेचा मर्यादित आकार. विकसनशील देशात या देशातील लोकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांची क्रय शक्ती मर्यादित असते. त्यामुळे विविध वस्तूंना मागणी कमी व त्यांचा परिणाम म्हणून बाजारपेठेचा आकार लहान असल्यामुळे गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात निर्माण होतात. त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर अल्प असतो. उपक्रमशीलतेचा अभाव. नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी संयोजन कौशल्याची आवश्यकता असते. विकसनशील देशामध्ये मात्र त्यांची कमतरता असते, कारण धोका पत्करून गुंतवणूक करणाऱ्या उपक्रमाची संख्या फारच कमी असते. संघटन कौशल्य व व्यवस्थापन क्षमतेचा अभाव असल्यामुळे भांडवल निर्मितीचा वेग मंद असतो. अधिकोष सेवाची कमतरता. विकसनशील देशामध्ये बँकेची जी सिस्टीम आहे ह्या बँकेच्या सिस्टीममध्ये कमतरता आहे. या देशामध्ये बचत एकत्रीकरणाचे कार्य करणाऱ्या अधिकोषाचे प्रमाण कमी असते. तसेच लोकांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे अधिकोषाविषयक सेवेचे ज्ञान नसते. त्यामुळे लोक त्यांनी केलेली बचत बँकेत न ठेवता स्वतःजवळ रोख स्वरूपात ठेवतात. त्यामुळे बचतीचे एकत्रीकरण होत नाही आणि भांडवल निर्मितीचा वेग कमी असतो. भारतामध्ये जेव्हा अधिकोषण सेवा अल्प होत्या तेव्हा देशातील बचतीचा दर आणि भांडवल निर्मितीचा दर अल्प होता. जसजसा अधिकोष सेवेचे बँकेचे प्रमाण, बँकेचे जाळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढले तेव्हापासून बचतीच्या प्रमाणामध्ये भारतामध्ये वाढ होत आहे. स्थायी मालमत्ता व सोने यांचे आकर्षण. विकसनशील देशांना मालमत्ता आणि सोने
यांच्यामध्ये आकर्षण असल्यामुळे भांडवल निर्मितीच्या दरावर सुद्धा मर्यादा येऊ शकतात. हे आजच्या तासिकेमध्ये भांडवल निर्मितीचे मार्ग आणि भांडवल निर्मितीचे अल्प असण्याचे कारणे आज पाहिलेले आहेत.